ट्रॅव्हलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे, ते पण थेट महाबळेश्वरवरून. ॲक्च्युली आम्ही मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावाला आलो आहे. आम्ही आता चाललो शिवकालीन गाव बघायला. आमच्या घरापासून जवळच आहे. आम्ही अजून गेलो नाही, आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे प्रयांशला घेऊन. आणि मयुरेश. चला तर आम्ही आता जातोय शिवकालीन गाव बघायला. आमच्या इथून जवळपासच आहे, एक अर्धा पाऊण तास. आम्ही कधी गेलो नाही तिथे, तर आता आम्ही जातोय. आज काय रविवार आहे, तर काय आहे नाही. आता गावात उद्या पूजा आहे गावची, तर त्यानिमित्तानेच आम्ही इकडे आलेलो. काय बनवलं नाही, कारण का सेम सगळं होऊन जातं सारखं, म्हणून आम्ही आता हा बनवतो. कारण का हा इकडे कधी गेलो नाही आहे. नवीन आहे मंकी दिसला. बघ बाय बाय. तो बसलाय मंकी. आम्ही आता पोहोचलो आहे शिवकालीन खेडेगाव बघायला. आता बघूया तिथे फीस किती आहे, काय किती आहे, आम्ही सगळं तुम्हाला सांगतो, या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. आणि प्रयांश आणि आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे. मी सुद्धा फर्स्ट टाइम चालली आहे. तुम्ही पण फर्स्ट टाइम चाललात ना? मी फर्स्ट टाइम होतो. चला बघूया आपण. लेट्स गो. हे तुम्ही पाहू शकता. आता इथून आम्ही प्रवेश केला आहे आतमध्ये. इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, इथे फोटो काढण्यासाठी छान असे अरेंज वगैरे बनवलेले आहे. आणि समोर जो गेट दिसतोय तिथूनच एंट्री आहे. आणि इकडे शॉपिंग छोटासा मॉल पण आहे समोर. एंट्री करतोय. एंट्री फी तुम्हाला सांगतो आतमध्ये जाऊन. समोर असं रेखाटन बघताय, ते प्रतापगडचं युद्ध कसं झालंय त्याच्यावर आहे. आणि एंट्री फी इकडून 100 रुपये पर पर्सन आहे. लहान मुलांची तर हे लोक घेत नाही. इथे जे आहे सगळे प्रतिकृती आहे, म्हणजे असं ओरिजिनल असं काही नाही आहे. प्रयांश इकडे इकडे कमी आहे. इकडे 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 आम्ही ज्या गावात आलो तिथून प्रतापगडचं पण दर्शन होत आहे. जबरदस्त व्ह्यू साठी म्हणून.
फ्रेंड शिपला हात लाव. बाई ये कम. पकडलं मी. ये लवकर आहे. पकडलं.